आजचा जो बायोडाटा आहे तो एका मुलीचा आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे यांना बागायतदार शेतकरी मुलगाचा अर्थ आहे. फक्त अट एकच आहे की तो मुलगा हा सांगली जिल्ह्यातील एका तालुक्यातील असावा. त्यामुळे विनंती आहे कृपया व्हिडिओ पूर्ण ऐका, यांची अपेक्षा पूर्ण ऐका आणि तुम्ही स्वतः किंवा तुमच्या ओळखीचा कोणताही मुलगा जर काही अपेक्षित बसत असेल तर आठवणीने त्यांना हा व्हिडिओ शेअर करा. कारण सध्या शेतकरी मुलगा पाहिजे असे म्हणणारी स्थळे खूप कमी प्रमाणात उपलब्ध असतात. आणि स्क्रीनवरती तुम्हाला हे जे 2 नंबर दिसत आहेत त्या नंबरवरती सकाळी 10 ते 5 या वेळेमध्ये फोन करा. आपल्या वधूवर केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी माहिती घ्या आणि तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तरच आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. नमस्कार, मी ॲडव्होकेट शिवराज जाधव, देशातील एक विश्वसनीय व रजिस्टर्ड वधूवर केंद्र म्हणजे शिवराज मराठा वधूवर केंद्रामध्ये तुमचे स्वागत करतो. आपण या मुली थोडक्यात माहिती पाहूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 2004, उंची मुलीची 5 फूट 2 इंच आहे. मुलीने 12वी नंतर जीएनएम हा नर्सिंगचा कोर्स केलेला आहे. सध्या मुलगी जॉब करत नाहीये. मुलीच्या कुटुंबात आई, वडील आणि बहीण असा मुलीचा परिवार आहे. मुलगी मूळची सांगली जिल्ह्यातली रहिवासी आहे. तर त्यांची अपेक्षा आहे की जो मुलगा असेल त्याचं मूळचं गाव आहे सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यामधील असावं किंवा वाळवा तालुक्याच्या आजूबाजूच्या भागातील असावं आणि मुलाचं जन्मवर्ष हे जास्तीत जास्त 1998 पर्यंत असावं. मुलगा जर का बागायतदार शेतकरी असेल असंही तळताना चालेल. फक्त तो मुलगा एकुलता एक असावा आणि त्याला 8 ते 9 एकर एवढी तरी शेती असावी. किंवा एखादा मुलगा जर का नोकरी करत असेल असंही तळताना चालेल. फक्त त्या मुलास 3 ते 4 एकर एवढी तरी शेती असावी. त्यामुळे नक्कीच आपल्या शेतकरी बांधवांसाठी अतिशय हा चांगला बायोडाटा आहे. त्यामुळे विनंती आहे व्हिडिओ हा जास्तीत जास्त शेअर करा. अजूनपर्यंत आपल्या चॅनलला फॉलो केलं नसेल तर कृपया चॅनलला फॉलो करा. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.